अशी सुद्धा चर्चा आहे, विरोधकांना कोणी अडवलेलं आहे या सगळ्या गोष्टी करण्याकरता, पैसे वाटप वगैरे करण्याकरता? का वारंवार सत्ताधाऱ्यांवर आरोप केला जातो या सगळ्या मुद्द्यावर? असाही एक सूर आता जनमानसातून उमटताना दिसतोय. म्हणजे तुम्ही सुद्धा पैसे वाटप केले पाहिजे असा आग्रह धरताय, याचं मला वाईट वाटतंय. नाही, मी जनमानसातून, म्हणून मी शब्द अतिशय सावधपणे खरं तर वापरला. जनमानसातून जो सूर आळवला जातो विरोधकांविषयी किंवा सत्ताधाऱ्यांविषयी, तो विचारणं माझं काम आहे आणि याकरता मी तुम्हाला तो प्रश्न विचारलेला आहे. नाही, माध्यमांचं काय मत या संदर्भात? पैसे वाटले पाहिजेत की नाही? आम्ही त्या मुद्द्यावर आम्ही भाष्य करूच. जे घडतंय ते चुकीचंच आहे. त्यावर लोकशाही मराठी सातत्यानं ही बातमी खरं तर लोकशाही मराठीनंच पहिली दाखवलेली होती, कणकवलीची. आणि तो सगळा जो काही प्रकार होता, निलेश राणे यांची भूमिका असू दे किंवा रवींद्र चव्हाण यांची, लोकशाही मराठीनं हे प्रकरण धसास लावलेलं होतं. मग ती निवडणूक जिल्हा परिषदेची असू दे, विधानसभेची असू दे किंवा इतर कुठलीही, जे चूक आहे ते चूकच आहे. पण जे म्हटलं जात आहे त्याविषयी मला तुमची प्रतिक्रिया हवी आहे. जर हाके साहेब किंवा ते बाकीचे महायुतीचे जे लीडर बोलतायत, जर तुम्ही इतकी लोकांची कामं केली आहेत, जनतेत गेलाय, निवडणूक नियोजन केलंय, तरी तुम्हाला आचारसंहिता निवडणूक आयोगाची का नकोय? का तुम्हाला पैसे वाटावे लागतात? का लाडक्या बहिणीसारख्या योजना ओपन सरकार मार्फत सुद्धा पैसे वाटावे लागतात? तुमचा आरोप हा अत्यंत चुकीचा आहे. लवांडेजी, भारतीय जनता पार्टीने कुठेही पैसे वाटलेले नाही. ज्याला असं वाटतं ना की ते अशा स्वरूपाची, जेव्हा पराभव दिसतो ना, तेव्हा पराभवाचं खापर दुसऱ्यावरती फोडण्याची ही तुमची जुनी पद्धत आहे. तेव्हा भारतीय जनता पार्टीने कुठेही पैसे वाटलेले नाही. अशा पद्धतीच्या ज्या घाणेरड्या पद्धती होत्या, या सगळ्या घाणेरडी पद्धती तुम्ही या महाराष्ट्रात राबवले. पैसे वाटून आतापर्यंत तुम्ही निवडून लवांडेजी, मुद्दा या निमित्तानं असा उपस्थित होतोय, तुम्ही सातत्यानं पैसे वाटप केल्याचा जो काही आरोप करताय किंवा विरोधक जो काही आरोप करतायत, त्याविषयी मात्र केवळ आरोप केले जातात, तक्रार का दाखल होत नाही? बोलतो ना, मला बोलू दे ना. बोला ना. हाकेजी, आपण उत्तर घेऊया लवांडेजी यांचं. मुळात याविषयी तक्रार का दाखल केली जात नाहीये? हाके साहेब, इथे तरी लोकशाही पाळा. आरोप तुम्ही किती वर्ष करणार आहात? जेव्हा जेव्हा तुम्हाला पराभव दिसतो ना, तुम्ही पैसे वाटले, बीएमचं झालं, आयोग सरकार यंत्रणा ताब्यात घेतली, आयोगाच्या वरती दोष दूषण देत हाकेजी, ऐकून घेऊया ना थोडं विलास लवांडेजी यांचं, कारण नाशिकचे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.